काल पडत्या मार्केटमध्ये पिन पॉइंट लेवल पासून मार्केट कुठून रिव्हर्सल होऊ शकतं हा व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि आज पहा मार्केटमध्ये आपल्याला एक चांगली अपसाईडची रॅली जी आहे ते पाहायला मिळत आहे. एक चांगलं रिव्हर्सल पाहायला मिळते. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि मला असं वाटतंय की उद्या मार्केटमध्ये एक चांगला बुलिश ट्रेंड आपल्याला पाहायला मिळू शकतो. तो कोणत्या लेवल्स पासून पाहायला मिळू शकतो, मला असं का वाटतंय याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. याला सपोर्ट करण्यासाठी एक इम्पॉर्टंट न्यूज सुद्धा आहे, त्याला देखील तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील माझा असाच प्रयत्न असणार आहे. चला इथे सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. व्हिडिओला आपण इथे सुरुवात करत असतो निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला जाणून घेण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. सर्वप्रथमतः रोज सकाळी मी लाईव्ह येतो 9 ते 9:20 या वेळेमध्ये आणि ह्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट शेअर करत असतो. त्यापैकी इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट होती 23,906 ची. पहिल्या कॅन्डलने खूप पिन पॉइंट सपोर्ट जो आहे तो इथं घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर टार्गेट 1 कंप्लीट झालं आणि पूर्ण दिवसभर ह्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंटच्या म्हणजे 23,995च्या वरती निफ्टी ट्रेड करताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि 24,000 एक राऊंड अप नंबर असून देखील त्याच्या आसपासच निफ्टीने क्लोजिंग दिलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. बँक निफ्टी बद्दल बोलायचं झालं मित्रांनो, तत्पूर्वी एकदा मॅजिकल लेव्हल्स बद्दल डिस्कशन करूयात. कालच्या व्हिडिओमध्ये 23,910 ची लेवल तुमच्यासोबत शेअर केली. पिन पॉइंट ह्या लेवलला एक रेझिस्टन्स आलेला पाहायला मिळतोय, सपोर्ट घेतलेला पाहायला मिळतोय मार्केटने. त्याच्यानंतर निफ्टी वरती गेली आणि रेझिस्टन्स 1 किंवा टार्गेट 1 24,027 ह्या लेवलपर्यंत म्हणजे जवळपास 100 पॉईंटची याची रेंज होती आणि ह्या रेंजमध्ये त्याच्यानंतर दुपारी गेल्यानंतर थोडीशी निफ्टी जी आहे ती साईडवेज राहिलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. बँक निफ्टी बद्दल जर बोलायचं झालं तर बँक निफ्टीने आपल्याला दुसऱ्या कॅन्डलने 57,517च्या आपल्या लेवलला एक सपोर्ट क्रिएट केलेला पाहायला मिळतोय पहिल्या कॅन्डलने आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या कॅन्डल्सने सुद्धा इथंच सपोर्ट क्रिएट केला आणि टार्गेट 2 58,045 जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं ते देखील आलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. याचा अर्थ ज्या काही लेवल्स आपण डिस्कस केल्या त्याच्या बेसिसवरती चांगले मूव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता थोडंसं प्रिडिक्शन बद्दल बोलूयात की उद्याचं मार्केट जे आहे ते कशा पद्धतीचं राहू शकतं आणि मग माझ्या लेवल्सकडे बोलूयात की लेवल्स काय राहतील. तर सर्वप्रथमतः कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी फिबोनाकीचं एक लॉजिक शेअर केलं, तर तुम्ही पाहिलेच असेल तो व्हिडिओ. त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे की इथून का रिव्हर्सल झाले. टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती मी हे प्रिडिक्शन तुमच्यासोबत शेअर केलं. काही लोक न्यूज असेल सुद्धा म्हणतील की न्यूजमुळे झाले, परंतु काल तुम्हाला सर्व डिटेल्स लॉजिक सहित मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले होत्या. बँक निफ्टीवरती एक एनगल्फिंग कॅन्डल पाहायला मिळते आणि कालच्या ओपनिंग प्राइसच्या किंवा डी हायच्या वरती आज प्राइसने क्लोज दिलेला आहे. ही एक मार्केटसाठी चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. निफ्टीवरती क्लोजिंग मिळालेली नाहीये, पण तो डी हायला ब्रेकआउट केले, त्याच्यामुळे निफ्टीमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह ट्रेंड किंवा दोन्ही इंडेक्समध्ये एक गॅप अप ओपनिंग जे आहे ते उद्या पॉसिबल आहे. याला सपोर्ट करण्यासाठी आज एक न्यूज पाहायला मिळते, त्या न्यूज बद्दल सांगतो. जशी आपली इथली आरबीआय आहे, आरबीआयची मीटिंग असते, तशी फेड आहे युएसची, त्यांची आज मीटिंग आहे युएस मार्केट ओपन होण्याच्या एक अर्धा तास अगोदर आणि त्याच्यामध्ये ते मार्केटमध्ये $50 बिलियन नवीन प्रिंट करण्याची जेणेकरून इकॉनॉमीला थोडासा पंप देता येईल अशी घोषणा करणार आहेत किंवा करण्याची शक्यता आहे. आणि जर का तसं झालं तर आज आपल्याला युएस मार्केट जे ते पॉझिटिव्ह पाहायला मिळू शकतो. निश्चितपणे त्याचा इम्पॅक्ट उद्या आपल्याला आपल्या मार्केटवरती पाहायला येईल. आपण न्यूज बेसिसवरती ट्रेड करत नाही. आपला व्ह्यू जो आहे तो कालच तुमच्यासोबत शेअर केला, तर कशा पद्धतीचा सपोर्ट आलाय. आज क्लोजिंग देखील तशाच पद्धतीची आलेली पाहायला मिळते, परंतु न्यूज सुद्धा त्याला सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे मी ती तुमच्यासोबत जे आहे ते इथं शेअर करत आहे. आता ज्या काही लेवल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो ह्या राऊंड अप लेवल नाहीयेत, त्यामुळे त्या तुमच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे ह्या सर्व लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्याकडे खूप सारे स्ट्रॅटेजीज असतात. उद्या तर सेन्सेक्सचा प्रीमियम जे आहे ते खूप कमी असणार आहे. मग तुमच्याकडे अजून जास्त स्ट्रॅटेजीज असतील ट्रेड करण्यासाठी, परंतु कुठे ट्रेड करायचं नाहीये हे खूप महत्वाचं असतं, कारण की प्रीमियम डेके जास्त होईल फास्टमध्ये आणि त्याच्यामुळे तुमचे स्टॉप लॉसेस जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्या झोनला आपण नो ट्रेड झोन असं म्हणतो आणि हा झोन मी डेली व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असतो. याच्यामध्ये ट्रेड करायचं नाहीये. एक तर मार्केट इथे जाऊन साईडवेज होऊन जाईल किंवा जास्त व्हॉलटाईल होऊन जाईल. दोन्ही केसेसमध्ये आपला स्टॉप लॉस जाण्याचे जास्त चान्सेस असतात. तर 23,988 ते 24,055 हा तो झोन असणार आहे. माझा व्ह्यू उद्याच्या दिवसाचा बुलिश राहणार आहे, परंतु काही कारणास्तव मार्केट बुलिश नाही झालं, डाऊन ट्रेंडला आलं, खालच्या साईडला आलं, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये अपोजिट डायरेक्शनच्या लेवल्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. कुठल्याही रेझिस्टन्स
रेझिस्टन्सला किंवा सपोर्टला ब्रेकआउट तेव्हा आपण कन्सिडर करू शकतो जेव्हा ऍटलिस्ट एक अशी 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल, पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्यावेळेला हा रूल तुम्हाला नेहमी फॉलो करायचा आहे. 24,055च्या वरती निफ्टी इथं बुलिश राहू शकते. 24,128, 24,211, 24,303 आणि 24,397 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 23,990च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 23,934, 23,865, 23,784 आणि 23,653 खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. ह्या लेवल 4 दोन्ही साईडच्या दोन्ही इंडेक्स सोबतच्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतील. आता उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. काही लोकांना वाटेल की सेन्सेक्सच्या लेवल मी का शेअर करत नाहीये, तर मी लाईव्ह मध्ये सुद्धा बरेचदा तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की निफ्टीची जशी कॅन्डल बनते सेम तशीच कॅन्डल सेन्सेक्स वरती सुद्धा बनते. कारण की निफ्टीला चालवणारे स्टॉक्स सेन्सेक्स मध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. स्टॉक्स जशा पद्धतीने परफॉर्म करतात, इंडेक्स त्याच पद्धतीने परफॉर्म करत असतो. फक्त सेन्सेक्स वरती सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल्स किंवा झोन्स मार्क केले तर ते काम करत नाहीत. निफ्टीने जर का ब्रेकआउट दिला तर ते लेवल्स तिकडे फेल होऊन जातात. त्याच्यामुळे आपण नेहमी निफ्टीलाच रेफर करत असतो आणि मी हे लाईव्ह मध्ये सुद्धा तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे निफ्टीलाच तुम्ही सुद्धा रेफर करा. सेन्सेक्सला वेगळं काही अनालिसिस करायची काही गरज पडत नाही. बँक निफ्टीचे प्रीमियम जास्त आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ट्रेड करत नाही, मला माहिती आहे. पण बँक निफ्टी येणाऱ्या मूव्ह बद्दल आधीच तुम्हाला इंडिकेशन देत असते. जसं की इथं बँक निफ्टी सपोर्टला होती आणि बाउन्स बॅक आला. निफ्टीवरती सुद्धा तो बाउन्स बॅक पाहायला मिळालेला आहे. कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. त्याच्यामुळे बँक निफ्टी अगोदरच एक इंडिकेशन देते आपल्याला की निफ्टीवरती पुढचा ट्रेंड काय येऊ शकतो. आपण जे डिफरंट इंडिकेटर्स वापरत असतो ते सगळे लॅगिंग इंडिकेटर्स असतात, लीडिंग नसतात. पण तो बँक निफ्टीला तुम्ही एक लीडिंग इंडिकेटर म्हणून सुद्धा वापरू शकता. त्यामुळे ह्या लेवल चार्टवरती असल्या पाहिजेत. नो ट्रेड झोन बद्दल बोलूयात. 57,870 ते 58,010चा नो ट्रेड झोन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. 58,010च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 58,154, 58,319, 58,496 आणि 58,673 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,870च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,727, 57,561, 57,394 आणि 57,173 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील बँक निफ्टीच्या. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या प्रेडिक्शन सोबत. अशाच लर्निंगच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.